पुण्यातून हा आक्रोश मोर्चा आपण थेट पाहतोय। आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। ज्योती मेटे असतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, मनोज जरांगे पाटील असतील, हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले। सरपंच हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। विविध शहरातून अशाच पद्धतीचा आक्रोश मोर्चे हे काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। सरपंच हत्येनंतर अशाच पद्धतीचे मोर्चे हे काढले जातील असं सांगण्यात आलंय। आणि त्यानंतर पुण्यात आज सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतो आणि संताप व्यक्त केला जातो। हातातील फलकावर वाल्मिक कराडचा फोटो असलेले फलक हातात घेऊन फाशी देण्याची मागणी करण्यात आली। बीड पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल आता केल्याचं पाहायला मिळतंय। बीडच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। सरपंच हत्येच्या निषेधार्थ एकीकडे मोर्चा सुरू आहे, दुसरीकडे पोलीस अधीक्षक नवनीत कौबत यांनी कारवाई केली आहे। बीड पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। बीड पोलीस अधिकारीच हे इन्व्हॉल्व या सगळ्यामध्ये असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांचे साटलोटं असल्याचे आरोप केले जात होते। विरोधकांनीही सातत्यानं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता अखेर पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी बीड पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचंही दिसतंय। बीड पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल झाल्याचं आता पाहायला मिळतंय। या संपूर्ण हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पोलिसांना इतके दिवस का लागले आरोपींना शोधण्यासाठी हा सवाल उपस्थित केला जात होता। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर या संपूर्ण कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यानंतर आता बीड पोलीस दलात फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। बीड पोलीस दलात मोठे फेरबदल झालेत। एकीकडे वाल्मिक कराड जेव्हा शरण आला पोलिसांना, त्यावरनंही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली होती। त्यानंतर सगळेच आरोपी पुण्यात कसे काय सापडतात असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता आणि आता या संपूर्ण प्रकरणात बीड पोलीस दलात मोठे फेरबदल झाल्याचं दिसतंय। दुसरीकडे आपण पाहतोय पुण्यातला हा आक्रोश मोर्चा। यामध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सहभागी झाले। हा आक्रोश मोर्चा त्यानंतर आता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। पुण्यात विशेष पाहायला मिळालं तर आपण जर पाहिलं तर सर्व पक्षीय सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेलं पाहायला मिळतंय। प्रशांत जगताप माझ्यासोबत आहेत। दादा, काय मोठी संख्येने या ठिकाणी सगळे हा बघा, हा महाराष्ट्राचा आक्रोश आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे आज पुण्यात होतं, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरतात तो राग आहे सरकारच्या विरोधामध्ये। जे सरकार खूप मोठ्या संख्येने आल्याचा दावा करतंय, त्या सरकारमधला एक मंत्री, ज्या मंत्र्याचा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये थेट या ठिकाणी सहभाग आहे
अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या ना काही लोकांची आहे. देवेंद्रजी फडणवीस हे त्यांची 30 वर्षाची मैत्री निभावतात अशा प्रकारचं चित्र हे ना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात आहे. कारण की होय, युवा मोर्चामध्ये ज्या धनंजय मुंडेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित काम केलंय ती दोस्ती या ठिकाणी कामाला येते अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी धनंजय मुंडेंचे समर्थक या ठिकाणी लोकांमध्ये सांगतात. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिले नाही एवढं निश्चित आहे. शिवसेनेचे संजय मोरे सुद्धा आहेत. धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहिलं मिळतं. नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे डोळे काय झाकलेत काय, त्यांच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे काय, की एक घरगडी एवढा मोठा गुन्हेगार तयार होतो या बीडमध्ये आणि संपूर्ण बीड जिल्ह्यावर राज्य करतो. अख्ख्या महाराष्ट्राने देशामध्ये हे प्रकरण गाजत असताना सुद्धा त्याला अटक करायला 22 दिवस लागतात. हाल करून त्या देशमुखांना मारलं, संतोष देशमुखांना. जसं छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले त्याच प्रकारे हाल या संतोष देशमुख सरपंचांचे या वाल्या कोळींनी केले. त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि या गुन्हेगारांना पुण्यामध्ये आश्रय मिळतोय. एकच मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळी आमच्या मंत्रिमंडळातला संजय राठोडवर आरोप झाले त्वरित त्याला मंत्रिमंडळातून हकलपट्टी केली. पण धनंजय मुंडेवर बीडमधनं एवढा विरोध असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई गृहमंत्री करत नाहीत, मुख्यमंत्री करत नाहीत. याचा आपण बघू शकतो की धनंजय मुंडेंवर मोठी कारवाई करण्याची अपेक्षा जी आहे ती महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मागणी केलेली आहे आणि धनंजय मुंडेंच्या जर आपण बघितलं तर राजीनाम्याची मागणी या मोर्चेतून सुद्धा केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन किरण काझेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.